भाई और बहनों, 21वीं सदी के भारत में हमें अपने शहरों को आधुनिक भी बनाना होगा। पुण्याकरता विकसित महाराष्ट्रासोबत विकसित पुणे देखील तयार करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। शहरांचा वेगवान आणि शाश्वत विकास हेच आदरणीय पंतप्रधानांचे आपल्या न्यू इंडियासाठीचे विजन आहे आणि याच विजनला गती देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पीएमआर ग्रोथ या संकल्पनेतून पुण्याच्या प्रगतीची एक नवी व्यापक आखणी प्रत्यक्षात उतरत आहे। हेच प्रगतीचे ध्येय पुणे महानगरपालिका रात्रंदिवस राबवत आहे। अर्बन चॅलेंज फंड अंतर्गत 16 गावांचा विकास असो वा नागरिक गतिशीलता, प्रत्येक पुणेकराचे जीवनमान सुखकर करणे हेच पालिकेचे मुख्य धोरण आहे। पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात आज एका अभूतपूर्व शिल्पाची भर पडत आहे। जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी उद्यानात बुधभूषण ग्रंथ रचतानाच्या मुद्रेतील छत्रपती संभाजी महाराजांचे 10 फूट उंचीचे भव्य कांस्य शिल्प साकारले आहे। 5 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या परिसरात महाराजांनी रचलेले 9 निवडक संस्कृत श्लोक 10 भव्य दगडी भिंतींवर कोरले आहेत। यामुळे हा परिसर प्रत्येक पुणेकराला महाराजांच्या गौरवशाली इतिहासाची प्रेरणा देत राहील। आरोग्य क्षेत्रात पुण्याचे पाऊल अधिक भक्कम करत बाणेर येथे आपुलकी मेडिकल सेंटर या कॅन्सर स्पेशल हॉस्पिटलचे अनावरण होत आहे। प्रगत तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांच्या साथीने आता कॅन्सरवर एकाच छताखाली जागतिक दर्जाचे उपचार मिळतील। पूर्व पुण्याच्या विकासाचा मार्ग आता अधिक वेगवान होतोय। मुंढवा येथील महात्मा फुले चौक ते खराडी दरम्यानच्या 1080 मीटर लांबीच्या दुमजली उड्डाणपुलाचे आज भूमिपूजन होत आहे। सोलापूर आणि नगर रस्ता जोडणाऱ्या या मार्गावरील सुमारे 3 लाख वाहनधारकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल। 159 कोटींच्या या प्रकल्पात पहिल्या मजल्यावरून 4 पदरी रस्ता तर दुसऱ्या मजल्यावरून मेट्रो धावेल आणि या प्रकल्पामुळे प्रवासाचा 15 ते 20 मिनिटांचा वेळ वाचणार आहे। पुण्यातील नागरिकांसाठी समान पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत दोराबजी पॅराडाईज, एनआयबीएम आणि महमदवाडी परिसरात तब्बल 9 पाण्याच्या साठवण टाक्यांचे आज लोकार्पण होत आहे। या माध्यमातून महमदवाडी आणि उंबरी परिसरातील सुमारे 5 लाख नागरिकांसाठी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या आणि कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याची सोय करण्यात आली आहे। केवळ प्रकल्प उभे करणे नव्हे तर पुणेकरांच्या सोयीसाठी दर्जेदार सुविधा निर्माण करण्याचे समाधान आज आम्हाला आहे आणि म्हणूनच पुण्याच्या या नव्या प्रगती पर्वाचा आम्हाला अभिमान आहे।